आपल्यासोबत माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर आहेत, ज्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केलाय. सर, काय सांगाल? 10 वर्षाचा भाजपाचा प्रवास संपवला, पुन्हा राष्ट्रवादीत गेला. मागे जेव्हा तुम्ही आपली माझी मुलाखत घेतली होती त्यावेळेसच मी आपल्याला माझ्या भारतीय जनता पार्टीतून स्वतः आपण बाहेर पडावं आणि दुसऱ्या पक्षामध्ये जॉईन व्हावं याच्या संदर्भातली भूमिका मांडलेली होती. आणि त्याप्रमाणे मला माझ्यासमोर जे काही चॉईस उपलब्ध होते त्याच्यामध्ये मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि जिल्ह्याचा आणि भविष्याचा वेध घेत त्या ठिकाणी मी नेतृत्वाचा सुद्धा विचार करत मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यामध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे गेल्या 20 तारखेला मी पिंपरी चिंचवड येथे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सर, 2014 मध्ये आपण भाजपात प्रवेश केला होता, 2024ला भाजप सोडली, 10 वर्ष झाले. या मधल्या काळात भाजपात काय बदल झाला असं वाटतं? त्याचंही उत्तर मी तुम्हाला यापूर्वीच त्या ठिकाणी दिलेलं आहे की मी 2014ला तत्कालीन राज्यातली आणि देशातली परिस्थिती आणि एकंदरीत सामाजिक आणि राजकीय वातावरण बघता आणि माझी स्वतःची जिल्ह्यातल्या राजकारणातली आणि राज्यातल्या राजकारणातलं माझं अस्तित्व बघता त्या ठिकाणी मला असं वाटलं की त्यावेळेस मी अपक्ष म्हणूनच गेली जवळपास 10 वर्ष त्याच्यापूर्वी काम करत होतो. तेव्हा त्यांच्याच निमंत्रणावरून मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं ठरवलं आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अचानकपणे सर्वच पक्षांनी निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचं त्यावेळेस ठरवलेलं होतं आणि पार्टीने त्या परिस्थितीला अनुलक्षून मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं होतं. मी त्यावेळेस निवडणूक लढवलेली देखील होती, पण माझा पराभव झालेला होता. आता पक्षाने आपल्या पाठीमागं पाठबळ दिलेलं होतं. असं जेव्हा 5 वर्ष मी त्या ठिकाणी कार्यरत राहिलो, पण 2014ला माझ्या दृष्टिक्षेपात असलेली सगळी जी काही माझ्यासमोर त्यांची उद्दिष्ट होती, पण 10 वर्षाच्या अनुभवामध्ये एक लक्षात आलं की त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो विरोधाभास मला वरचेवरती त्या ठिकाणी स्पष्ट होत गेला आणि एक प्रकारे माझ्या स्वतःच्या काम करण्याच्या साठी म्हणून मला मिळणारी जी काही पक्षीय पातळीवरती असेल संधी वगैरे त्याचा संकोच त्या ठिकाणी त्यावेळी होताना मला दिसला. आणि त्यामुळं इथे राहून आपल्याला काहीच त्या ठिकाणी स्वतःला सुद्धा काम करण्याची संधी नसेल आणि पक्षाची भूमिका वरचेवरती बदलत जात असेल आणि त्याच्यामध्ये अंतर पडत असेल तर तेव्हा त्या पक्षात राहणं काही योग्य आहे असं मला वाटलं नाही आणि म्हणून मी तो निर्णय घेतला. अशोकराव चव्हाण यांचा भाजप प्रवेश हे एक कारण असू शकतं का? त्याचं असायचं काही कारण नाही ना. त्याचं कारण आहे की ते त्यांचा निर्णय आहे, त्यांनी तो कुठल्या परिस्थितीमध्ये घेतला तेच त्या ठिकाणी सांगू शकतील. आणि माझ्या दृष्टीनं पक्षांतर हे किंवा राजकीय पक्षामधली जी पक्षांतर उमेदवार वगैरे किंवा कार्यकर्ते करत असतात तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो. तेव्हा स्वतःला अनुरूप किंवा स्वतःला अनुकूल अशा पक्षामध्ये आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला संधी मिळेल अशा ठिकाणी ते लोक त्या ठिकाणी जात असतात. तसं ते कदाचित काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आले असावेत. त्यामुळे कोणाला त्याचा आक्षेप असायचं काही कारण नाही. तेव्हा त्यांच्या कृतीवरती माझी कृती थोडीच अवलंबून असणार आहे आणि तसं असायला काही कुठलं सबळ कारणही नाही. ते आले त्यावेळेस मी त्याच पक्षामध्ये होतो, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरचं जे चित्र बघितल्याच्या नंतर आणि नांदेड जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टीची परिस्थिती बघितल्याच्या नंतर, राज्यातली परिस्थिती बघितल्याच्या नंतर आणि त्याच्यातल्या ध्येय धोरणांच्यामध्ये पडलेलं अंतर बघितल्याच्या नंतर मला स्वतःला असं वाटलं की आपण आता काहीतरी राजकीय निर्णय घेतलाच पाहिजे. या पक्षामध्ये पासून आपण अलग झालं पाहिजे आणि तुम्ही घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार पक्षाची त्या ठिकाणी निवड यासाठी केली की महाराष्ट्राला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आजच्या घडीला जे कोणी सत्तास्थानी आहेत ते ज्या पद्धतीने सत्तास्थानी त्यांनी हस्तगत केलेलं आहे हे सगळं घटनाविरोधी कृत्य त्या ठिकाणी अत्यंत निलाजसपणे त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तेव्हा अशा पक्षांना पुन्हा सत्तास्थानी ठेवणं राज्याच्या हिताचं नाही
आणि राज्यामध्ये हे परिवर्तन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे बाकीचे पक्ष करू शकतील हा विश्वास मला असल्याच्या कारणानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये स्वतः जॉईन होऊन त्यांना सहकार्य करण्याचं आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याच्यासाठी आणि लोकांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहावं यासाठी म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटात तुमचं पुनर्वसन होईल असं वाटतं का? माझ्या पुनर्वसनाचा प्रश्नच येत नाही. प्रश्न असा आहे की आपल्याला काम करण्याची एखाद्या राजकीय पक्षामध्ये काम करण्याची संधी मग ती पक्षीय पातळीवर असेल, संघटनात्मक पातळीवर असेल किंवा मग निवडणुकीच्या माध्यमातून विधिमंडळ किंवा संसदेच्या पातळीवरती असेल, ती संधी पक्षाच्या मर्जीनं आणि तुमच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वातून त्या ठिकाणी मिळत असते. त्यामुळे वैयक्तिक लाभहानीचा विचार मी या ठिकाणी करत नाही. आपल्याला एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं व्यासपीठ मिळावं आणि ते मिळेल या अपेक्षेने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी काम गेलेलो आहे. सर तुम्ही म्हणता की पुनर्वसनाचा प्रश्न नाही, वैयक्तिक लाभाची काही मनीषा नाही. मग भाजप काय वावगं होतं? केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. नाही, राज्यात केंद्रात सत्ता असले तरी काय झालं. तुम्ही स्वतः अनुभवलं असेल. तुम्ही नांदेड जिल्ह्यातलेच आहात, पत्रकार म्हणून काम करत आहात. त्या 10 वर्षामध्ये त्या पक्षामध्ये असताना तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक किंवा त्याचबरोबरती पक्षीय पातळीवरती माझ्या सगळ्या राजकीय अनुभवाचा विचार करता लोकांच्या समोर जाण्यासाठी आणि लोकांच्या संदर्भात पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या प्रकारचं व्यासपीठ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे? कोणीच दिलेलं देताना दिसलं नाही. त्यापेक्षा ज्यांच्यामध्ये क्षमता नाही, गुणवत्ता नाही, तशा अनेक गुणवत्ताहीनांना त्या ठिकाणी संधी देत त्या ठिकाणी राजकारणामध्ये पक्षाने भूमिका घेतलेली आहे. आता किती दिवस त्या ठिकाणी आपण नुसतं ह्या सगळ्या गोष्टी बघत राहायच्या? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. तेव्हा काम करण्याची संधी म्हणजे लोकांच्या समोर जाऊन आपल्या काही स्वतःच्या वैयक्तिक भूमिका, पक्षाच्या भूमिका आणि लोकहिताच्या भूमिका त्या ठिकाणी मांडून जनमानस त्या अर्थानं विकसित करत राष्ट्राला आणि राज्याला समृद्ध करण्यासाठी एक चांगला नागरिक घडवण्याच्या संदर्भातल्या भूमिका घेता येऊ शकतात. आणि ती सगळ्याच पक्षाचं ते काम आहे. एखादा पक्ष किंवा एखादा नेता त्या ठिकाणी राष्ट्र उभा करू शकत नाही. त्याला जनमानस विकसित करावं लागत असतं आणि त्या अर्थानं त्याचं प्रबोधन करावं लागत असतं आणि त्या अर्थानं तो संस्कारित अशा प्रकारचा सक्षम नागरिक खऱ्या अर्थानं बनवायचा आहे. त्यासाठी भूमिका घ्यायच्या असतात, त्यासाठी कार्यरत राहायचं असतं. म्हणून राजकीय पक्ष आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी काम करायचं असतं. हा दृष्टिकोन घेऊन राजकारणात राहणारा मी माणूस आहे आणि ती संधी जो राजकीय पक्ष मला त्या ठिकाणी देईल असा मला विश्वास वाटला, त्या पक्षामध्ये मी गेलेलो आहे. म्हणजे थोडक्यात शरद पवारांची माणसं सोबत घ्यायची आणि त्यांना शांत बसवायचं ही नीती भाजप वापरते का? त्याचं ॲनालिसिस तुम्ही सगळेजण करा. प्रश्न असा आहे की कोणी कोणाला जबरदस्ती कोणाच्या पक्षामध्ये घेऊन जात नाही आणि कोणी कोणाला त्या ठिकाणी नेत नाही. पक्षाची ध्येयधोरणं आणि आपले स्वतःचे ध्येयधोरणं आणि त्याचबरोबर ती तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षांना आणि तुम्हाला आवश्यक वाटत असलेल्या त्या कामाची संधी देण्याच्या संदर्भातली आपण काहीतरी त्याचं एक गणित ठरवत असतो. आपण त्या संदर्भामधल्या आपल्याला स्वतःला काही खात्री असते. अनुभवातून लक्षात येतं की कधीकधी ती आपल्याला असलेली खात्री पूर्णत्वाला जात नाही. तेव्हा मात्र अशा भूमिका बदलाव्या लागतात आणि घ्याव्या लागतात आणि ते घेणं उचितही आहे. तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भोकरमधील कार्यकर्ते सक्रिय झाले, त्यांना नवसंजीवनी मिळाली. मी त्या दिवशी प्रवेश करतानाच सांगितलेलं आहे की पक्ष देईल ती भूमिका मी त्या ठिकाणी काम करण्याचा भूमिका वठवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी म्हणून सत्ता परिवर्तन करण्यासाठी आघाडीचे असलेले कार्यरत असलेले सगळे जे पक्ष आहेत त्या पक्षांना निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून आणि सत्तास्थानी येण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील राहणार आहे. आता यापुढे माझा स्वतःचा विचार हा पक्षाचा विचार आणि विस्तार करण्याच्या संदर्भातली भूमिका मी त्या ठिकाणी पक्षीय पातळीवरती त्या ठिकाणी राबवण्याचा माझा स्वतःचा मानस आहे आणि पक्ष देईल ती भूमिका जगण्याचा सुद्धा त्या ठिकाणी मानस आहे. पक्षानं भोकरमधून संधी दिली तर? तो पक्षाने दिल्यानंतरचा विषय आहे. दिली तर लढणार. पक्षाने कुठेही लढायला सांगितलं तर ते लढेल मी. दॅट इज नॉट द इश्यू. पण ऑफ माय ओन आय एम नॉट गोईंग टू आस्क एनिथिंग
इन रिगार्ड विथ द इलेक्शन. आपण पक्षप्रवेश होण्यापूर्वी शरद पवारांना भेटलात, नेमकी चर्चा काय झाली? एकदा पक्ष सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी काही स्वतःचा जो विचार आहे तो विचार आणि जो पक्ष आपल्याला पटल्याच्या नंतर त्या पक्षाच्या नेतृत्वाशी आपली भूमिका त्यांना सांगणं, त्यांची भूमिका समजून घेणं, हे दोन्ही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि दोघांच्या विचारातून हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी सुनिश्चित झाला आणि पारही पडला. शेवटचा प्रश्न, आता आपण भाजप सोडून राष्ट्रवादीत आलात, काय भावना आहे? मनाला समाधान वाटतं परत आपण पवार साहेबाकडे गेलो? एक गोष्ट अशी आहे बघा, मी महाविद्यालयीन जीवनामध्ये म्हणजे मी मेडिकलला असताना, पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना, MS करत असताना अचानकपणे नांदेडच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये माझे वडीलही राजकारणामध्ये होते आणि ते शरद पवारांच्या यस काँग्रेसच्या जिल्ह्याचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यावेळेसच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये अचानकपणे मला सगळ्यांनी मिळून माझी इच्छा नसतानासुद्धा त्या ठिकाणी यस काँग्रेसच्या माध्यमातून मला निवडणुकीला उभं टाकण्याची संधी भोकरमधून दिली होती. तेव्हा निसटता पराभव मला त्यावेळेस स्वीकारावा लागला असता. साधारणतः मला वाटते 1000-2000 मतांनी मी पडलो होतो. तेव्हा माझ्या राजकारणाची सुरुवात मुळातच कळत न कळतपणे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील यस काँग्रेसमधून झाली आणि नंतर मग 90ला जेव्हा पवारसाहेबच काँग्रेस आयमध्ये आले तेव्हा त्यांनी मला पुनश्च एकदा तिकीट भोकर विधानसभा मतदारसंघातून दिलं. माझा विजयी झाला आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला त्यांनी महाराष्ट्राच्या गृह महसूल सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. मी विधिमंडळामध्ये पक्षाच्या पातळीवरती आणि सरकारच्या पातळीवरती देखील प्रचंड काम करण्याची संधी मला मिळाली. मतदारसंघामध्ये अनेक गोष्टीचं निर्माण त्या ठिकाणी करता आलं, जिल्ह्यातही करता आलं. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 93च्या काळामध्ये मला त्या ठिकाणी संधीसुद्धा मिळाली. तेव्हा त्यांच्यापासून सुरुवात झाली, ती 99पर्यंत राहिली. 2004पर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्या पक्षामध्ये सुद्धा गेलो. पण 2004ला काही अशा काही गोष्टी घडल्या की त्यातून मला काही निर्णय वैयक्तिक पातळीवरती घ्यावी लागली. मला भोकर विधानसभा मतदारसंघात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढली. तदनंतर मात्र परिसीमन आयोग आलं आणि मतदारसंघाची फेररचनासुद्धा झाली. काँग्रेस राष्ट्रवादीची मिळून सरकारं झाली. तेव्हा जागांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक गोष्टीची त्याच्यामध्ये बदल झाले. तेव्हा मी काही 10-1 वर्षे बाजूला राहिलो आणि नंतर देशातही सत्तांतर झालं आणि राज्यातही सत्तांतर झालं. त्यावेळेस मात्र मी भाजपच्या निमंत्रणावरून मी त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये गेलो, निवडणूकही लढवली. पण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या अनेक गोष्टीचा अनुभव घेतल्याच्यानंतर आज मला आनंद ह्यासाठीचा होतो आहे की मला माझ्या घरी माझ्या नेतृत्वाकडे पुनश्च एकदा त्या ठिकाणी मला जाता आलं आणि त्यांनीसुद्धा मला मोठ्या अंतःकरणानं त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा त्यांच्या पक्षीय कुटुंबामध्ये मला सामावून घेतलं. त्याबद्दल मी पवारसाहेबांचे सन्माननीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष श्री जयेंद्र पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अंतःकरणपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या पक्षामध्ये सामावूनही घेतलं आणि पुढे काम करण्याच्या संदर्भातल्या ज्या काही भूमिका त्या ठिकाणी येतील ते पार पाडण्याच्या सूचनाही केल्या. निश्चितच हे होते माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर, ज्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे आणि भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक आहे हे मला जाणवलं आणि पक्ष देईल ती भूमिका मी यानंतर पार पाडेल असंही त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर लोंढे, TVNINE मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.